समजून घेणे, यामधून कोणत्या क्षमता प्राप्त होणार आहे, मुलांना एकक दशक कापडणी सर तुम्ही तिन्ही जणांनी मोबाईल ठेवा. या जो घटक आहे आमचा दशक एकक संबोध ओळखणे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न त्याच्यामध्ये एलओटी स्तरामध्ये ज्ञान या उद्दिष्टाअंतर्गत वस्तुनिष्ठ प्रश्न आहे. 12 या संख्येतील एकक स्थानचा अंक कोणता आहे. त्याच्यानंतर 2 प्रश्न आम्ही त्याच्यामध्ये बनवले वस्तुनिष्ठ मध्ये. दुसरा प्रश्न असा आहे 1 दशक म्हणजे किती एकक, म्हणजे मुलं त्याच्यातून आपल्याला 1 दशक म्हणजे किती एकक हे सांगतील. एलओटी मध्ये दुसरा आकलनात्मक उद्दिष्टामध्ये वस्तुनिष्ठ प्रश्न आहे 35 ही संख्या दशक दांडे वापरून दाखवायचे. आपले जे साहित्य पेटीमध्ये दशक दांडे येतात त्याच्यातून मुलं ते दाखवते. एचओटी म्हणजे उच्च स्तर याच्यामध्ये प्रश्न आहे उद्दिष्टामध्ये. उद्दिष्ट आहे उपयोजन. मॅडम 1 मिनिट, तुम्ही तिसऱ्याला घेतला मॅडम, बाकीच्यांनी तिसरं, चौथं, 5वं असं सांगा, एकेकाने सांगा. गट कार्य आहे ना, प्रत्येकाला चान्स आहे. एचओटी मध्ये तिसरा प्रश्न आहे उपयोजनासाठी लघुत्तरी प्रश्न आहे तो 23 या संख्येतील दशक एकक मणिमाळेवर दाखवा. आपल्या शाळेची मणिमाळ असते, वेगवेगळ्या कलरमध्ये 10 मणी दाखवलेले असतात. तर मणी 10च्या 2 गटाने 3 मणी वेगळ्या कलरचे असे दाखवते. 25 या संख्येतील एकक मणिमाळेवर दाखव. हा प्रश्न लघुत्तरी उपयोजनासाठी तयार केला. पुढचं स्तर आहे एचओटी. त्याच्यात उद्दिष्ट आहे विश्लेषण आणि प्रश्न प्रकार आणि दीर्घोत्तरी. त्याच्यात मुलांना 3 दशक व 5 एकक मिळून कोणती संख्या तयार होईल की मुलं ते दशक दांडे वापरून संख्या तयार करून दाखवतील. त्याच्यानंतर 4 दशक म्हणजे किती एकक हे पण ते दशक दांडे किंवा साहित्य वापरून ते. प्रश्न आहे 70 पुढे घेतल्या दशकाचे किती गट तयार होतील. मुले दशक दांडे वापरून 7 दशक दांडे घेतले तर 70 फुगे किंवा आपल्या फुगे तर काय राहत नाही 70 दशक मणिमाळ वापरून.